Welcome to Kiran Coaching Classes. Today we learn moment of inertia. That is MI and kinetic energy of a rotating body. आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पाहिलं. तर आपल्याला रोटेशनल मोशन पाहायचं आहे. ट्रान्सलेशनल मोशनसाठी आपण डिस्प्लेसमेंट आहे. ट्रान्सलेशन मोशनसाठी डिस्प्लेसमेंट. ट्रान्सलेशनल मोशन डिस्प्लेसमेंट आपण काय करतो? यस ने डिनोट करतो. नंतर व्हेलोसिटी व्ही ने डिनोट करतो. आणि हे लिनियर डिस्प्लेसमेंट, हे व्हेलोसिटी आहे. आणि रोटेशनल मोशनसाठी आता याच्या अॅनालोगस क्वांटिटी, आता आणखीन ॲक्सेलरेशन आहे ते आपण ए ने डिनोट करतो. रोटेशनल मोशनसाठी जर आपण कन्सिडर केलं रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशनसाठी जे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे त्याची अॅनालोगस क्वांटिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कशाने डिनोट करतो? आपण थिटाने डिनोट करतो. नंतर लिनियर व्हेलोसिटी इट्स अॅनालोगस क्वांटिटी इन रोटेशनल मोशन इट इज इक्वल टू ओमेगा. नंतरचा लिनियर ॲक्सेलरेशन इट्स अॅनालोगस क्वांटिटी इन रोटेशनल मोशन इज the angular acceleration alpha. These are the analogous quantities. Here the linear momentum. Linear momentum it is equal to, it is denoted by P, and it is the mass and product of the mass and velocity. Mass into velocity. Also the kinetic energy, translational kinetic energy. Kinetic energy translational, T for translational. Kinetic energy equal to 1/2 m into v square. Also the your force equal to mass into acceleration. हे का आहे ट्रान्सलेशनल मोशन साठी आपण ह्या क्वांटिटीज आपण यूज करतो. लिनियर मोमेंटम, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि फोर्स आहे. याच्यामध्ये व्ही साठी अॅनालोगस क्वांटिटी आहे ओमेगा, ॲक्सेलरेशन साठी अॅनालोगस क्वांटिटी आहे अल्फा. मग ह्याच्या तिन्हीमध्ये कॉमन फॅक्टर म्हणजे काय? मास आहे. मग मास हे कशाचं आहे? लिनियर मोशन साठीचं काय? इनर्सी आहे मास. आणि आपल्याला आता रोटेशनल मोशन कन्सिडर करायची. मग ह्या रोटेशनल मोशनसाठी आपल्याला मासची अॅनालोगस क्वांटिटी काय करायची? फाइंड आउट करायची. मग ते अॅनालोगस क्वांटिटी, आता आपण एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, डोर आहे. डोर जर आपण ओपन केलं, डोर ओपन करताना हियर सपोज दिस इज द डोर and here are the hinges, it is fixed at this position. आणि डोर ओपन करताना आपण काय करतो? फोर्स अप्लाय करतो. म्हणजे जे काही एफर्ट लावतो, एफर्ट्स आहे तर ते फोर्स अप्लाय करताना जे काही एफर्ट्स आहेत ते फक्त मासवरती डिपेंड आहे असं नाही आहे. डोअरच्या मासवरती डिपेंड आहे असं नाही. तर आपण इथं जर फोर्स अप्लाय केला तर कमी फोर्समध्ये डोअर काय होईल? ओपन होईल. म्हणजे आता ह्या पोझिशनला जाईल. मग असं ओपन झाल्यानंतर मग इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं. हे काय? ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं. म्हणजे अबाउट दिस ॲक्सिस ते काय होतं? रोटेट होतं. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म होतं. आणि ते जर फोर्स आहे, आपण इथं जेवढा फोर्स लावला तेवढा जर इथं फोर्स लावला म्हणजे ज्या पोझिशनला आपण ते फोर्स अप्लाय करतो किंवा ते एफर्ट्स आहेत ते इथं मॅक्झिमम फोर्स अप्लाय करावं लागेल. म्हणजे मग आता या डोअरचं जे मास आहे त्यावरती ते एफर्ट्स डिपेंड नाही. दॅट इज फोर्स इज नॉट डिपेंड टू ओपन द डोअर. Here it depend upon this perpendicular distance. This is the axis of rotation, that is its hinges. About this it is rotated, and it depend upon the perpendicular distance of this particle from the axis of rotation. जिथं आपण फोर्स अप्लाय करणार त्याच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती डिपेंड राहणार. कारण इकडे जर आपण फोर्स अप्लाय केला तर इकडे काय होणार आहे? कमी फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि ते जर आपण इथे घेतलं तर आपल्याला जास्त डोर जिथं फिक्स पोझिशनला आहे त्याचे हिंजेस आहे तिथं आपल्याला जास्त
हिअर फोर्स अप्लाय करावा लागेल. त्यावेळेस ते काय होणार आहे, रोटेट होईल. इथे रोटेट होणार, अबाउट दिस ॲक्सिस काय होतं, रोटेट होतं. म्हणजे मग हे जे आहे मास वरती डिपेंड नाही. मग तिथे रोटेशनल मोशन आलेली, रोटेशनल मोशन आली, मग फक्त मास वरती डिपेंड आहे का, नाही. It does not depend only the mass, but it depend upon the perpendicular distance from the axis of rotation. Axis of rotation पासूनचं जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला मासची अॅनालॉगस क्वांटिटी ती फाइंड आउट करायची. And that quantity, it does not depend upon the mass, but it depend upon the distribution of a mass from the axis of rotation. And that is, it depend upon the mass distribution. It depend upon the mass also and depend upon the mass distribution. And we have to find that quantity. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्सी आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं, त्यातलं रिलेशन पाहायचंय. तर त्यासाठी आपण काय करू, रोटेशनल मोशनसाठी जे काय करू, कायनेटिक एनर्जी आपण फाइंड आउट करू. कायनेटिक एनर्जी त्याचं डेरिव्हेशन काय 3 मार्क्ससाठी विचारलं जातं. फाइंड द डेरिव्हेशन फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रिजिड बॉडी. मग सपोज आता दिस इज ए रिजिड बॉडी. This is a rigid body. This rigid body, it is rotated about this axis. This axis that it is perpendicular to this plane of a figure. ह्या axis about this axis का होते, rotate होते with a constant angular velocity omega. And we have to find the rotational kinetic energy. For this we consider, suppose this rigid body or this rigid object, it is made up of n number of particles. N number of particles, here suppose these are the particles, and these n number of particles are here with masses. Suppose one particle, its masses, that is m1, m2, suppose mn. These are the masses of the n number of particles dash n, and they are situated at a distances, perpendicular distances r1, r2, rn. ह्या डिस्टन्सला इकडे सुद्धा पार्टिकल्स राहतील. ह्या डिस्टन्सला काय, दे आर सिच्युएटेड फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. This rigid body, it is rotated with constant angular velocity omega. Now when it rotates with angular velocity omega, then this particle, it perform the circular motion. That is, each particle perform the circular motion. Each particle, it perform the circular motion with center along this axis of rotation. Therefore, here when it perform the circular motion, in that case, as omega is constant, here it has a linear velocity. Each particle has a different linear velocity. Suppose here particles of masses काय आहे आपण consider केलेले. Particles, this rigid body, it is made up of particles of masses m1, m2, mn. They are situated at distances r1, r2, rn. And distance are situated from the axis of rotation. And this rigid body, it revolve, that is rotate with constant angular velocity omega. And these particles have a linear velocity. As each particle, it performs the circular motion. Therefore, they have a linear velocity, that is v1, v2, vn. Is the linear velocity of these particles having masses m1, m2, mn. Here linear velocity as
लिनियर व्हेलॉसिटी इट इज इक्वल टू का आहे v इक्वल टू r इंटू ओमेगा. Therefore, linear velocity of particle having mass m1 it is equal to v1 it is equal to r1 into omega. Omega is constant. Therefore, it has a kinetic energy. Kinetic energy it is equal to E1 ने डिनोट करू आपण ह्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. इट इज इक्वल टू 1/2 here mass into velocity square 1/2 m1 into v1 square. This is equal to 1/2 into m1. v1 ची व्हॅल्यू टाकू आपण r1 into omega bracket square. This is equal to 1/2 m1 r1 square into omega square. This is the kinetic energy of a particle, translational kinetic energy of a particle having mass m1. Similarly, here suppose this is a E1. Similarly, E2, E3, dash En are the translational kinetic energy of particles having mass m2, m3, dash mn. And these are given by E2 equal to 1/2 from this equation. Similarly, 1/2 m2 r2 square omega square. Also dash here En equal to En it is equal to 1/2 mn rn square omega square. These are the translational kinetic energies of these particles, that is n particles. And therefore rotational kinetic energy of this rigid body it is equal to the sum of all translational kinetic energy of all particles. And therefore here rotational kinetic energy it is equal to of a rigid body it is equal to E1 plus E2 plus dash plus En. Translational kinetic energy चा सम इतका येणार. आणि this is equal to E1 टाकू आपण. E1 equal to काय आहे 1/2 m1 r1 square omega square plus E2 1/2 m2 r2 square omega square plus dash plus 1/2 mn rn square omega square. Taking 1/2 common and omega square common. 1/2 and omega square common घेऊ आपण. ब्रॅकेट मध्ये काय येणार m1 r1 square plus m2 r2 square आणि plus dash mn rn square mn rn square into omega square. एवढं काय आता here रोटेशनल कायनेटिक एनर्जी येणार आणि याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन वापरू I 1/2 I into omega square हे मल्टिप्लाय याला. म्हणजे therefore where I equal to m1 r1 square plus m2 r2 square plus dash mn rn square. एवढं काय I आहे आणि we can write this as a sigma mi ri square. I varies from 1 to n. आणि here हे इक्वेशन मिळालं आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ दिस रिजिड बॉडी इट इज इक्वल टू 1/2 I into ओमेगा स्क्वेअर. मग ओमेगाची अनालॉगस क्वांटिटी काय आहे लिनियर व्हेलॉसिटी v. मग ते आपण टाकलं
तर लिनियर मोशनसाठी जर आपण कन्सिडर केलं लिनियर मोशनसाठी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? इट इज इक्वल टू हिअर 1/2 लिनियर मोशनसाठी म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू काय आहे 1/2 m × v². आणि आपल्याला रोटेशनल मोशनसाठीची कायनेटिक एनर्जी काय मिळालेली आहे 1/2 I × ω². हे ट्रान्सलेशनल कन्सिडर करते ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू काय मिळालेलं आपल्याला 1/2 I × ω². मग v ची अनॅलोगस क्वांटिटी काय आहे ओमेगा. हे 1/2 आहे म्हणजे मासची अनॅलोगस क्वांटिटी काय आहे रोटेशनल मोशनसाठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया. I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हे कशावरती डिपेंड आहे पहा कशाची सम आहे मास आणि स्क्वेअर प्रॉडक्ट येतो मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. r1 r2 डॅश rn का आहे डिस्टन्स आहे ऑफ ए पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ही डिपेंड अपॉन द मास and also mass distribution that is perpendicular distances from the axis of rotation. मग आपल्याला हे डेरिवेशन मिळालेलं आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी साठीचं. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 × I × काय ω². मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कन्सिडर करू. I इक्वल टू काय मिळालेलं होतं I इक्वल टू here sigma mi ri². I varies from 1 to n. मग मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचे डेफिनेशन काय करताय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ सम कशाची आहे प्रॉडक्ट काय आहे मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग डेफिनेशन कशी करता येईल मोमेंट ऑफ इनर्शिया of a body, rigid body about given axis of rotation is defined as the sum of product of mass and square of the distance from the axis of rotation. हे moment of inertia आहे. moment of inertia that is काय mi moment of inertia. and here therefore the moment of inertia मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन यांच्या प्रॉडक्टचे काय सम आहे. म्हणजे आपण कसं टाकताय I ची व्हॅल्यू 1 to n टाकलं तर m1 r1² प्लस m2 r2² आणि प्लस डॅश प्लस काय mn rn². म्हणजे सम आहे. सम कशाची आहे प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन याची सम आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया मास वरती डिपेंड आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन यावरती सुद्धा डिपेंड आहे. इट डिपेंड अपॉन द मास आणि ऑल्सो अपॉन द हिअर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी काय होणार आहे चेंजेस होणार कारण मास डिस्ट्रीब्युशन काय चेंज होईल. डिफरंट बॉडी आपण कन्सिडर केला तर त्याचा डिफरंट बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं राहणार डिफरंट राहणार. आता याचं प्रॉडक्ट आहे मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. देअरफॉर SI युनिट आला SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज इक्वल टू मास इज मेजर्ड इन किलोग्राम आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर म्हणजे किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. एवढं काय येणार आहे त्याचं SI युनिट येणार. आणि डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज इक्वल टू हिअर 1 इन मास आणि 2 इन लेंथ आणि 0 इन टाइम. एवढं काय येणार आहे डायमेन्शन येणार मोमेंट ऑफ इनर्शिया.
आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन पाहिलं आपण. रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती आली होती? रोटेशनल कायनेटिक एनर्जी त्याचा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला आणि तो किती आलेला आहे? 1/2 into I into omega square. मग if F is frequency, डेरिवेशन आपलं झालेलं आहे. डेरिवेशन इथपर्यंत झालेलं आहे 3 मार्काचं. नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पाहिली, SI युनिट, डायमेन्शन पाहिलं, ते 1-2 मार्काचं आहे. आणि आता प्रॉब्लेमसाठी आपल्याला कधी कधी फ्रिक्वेन्सी दिली जाते, प्रत्येक वेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी दिलं जाईल असं नाहीये. तर फ्रिक्वेन्सी असतं कधी दिलेलं, कधी पिरियड दिलेलं असतं. मग त्यासाठी तर आपल्याला एक्सप्रेशन माहिती पाहिजे. ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला त्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्सप्रेस करता येईल. F फ्रिक्वेन्सी अँड T इज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग देअरफॉर ओमेगा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? जसं आपण 2πn म्हणजे n फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो, तसे F फ्रिक्वेन्सी वापरलेले. मग 2πf एवढं आहे. आणि आणखीन पिरियडच्या फॉर्ममध्ये लिहिलं आपण, इट इज इक्वल टू काय आहे? 2π/ओमेगा. देअरफॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू 1/2 into I into ओमेगाचा स्क्वेअर 2πf ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इट इज इक्वल टू आपण जर टाकलं इथे काय? कॅपिटल टी. 2π/T पिरियडच्या फॉर्ममध्ये. इट इज इक्वल टू काय येणार आहे? हिअर 1/2 I इंटू काय येणार आहे? 4π² f² असं आहे. म्हणजे 2 राहील इथं 2I π² f². आणि पिरियडचं जर टाकलं आपण तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू 1/2 into I into 4π² असं आहे ना. दिस इज इक्वल टू काय येणार? मग इट इज इक्वल टू 1/2 2 राहील इथं तर काय येणार आहे? 2π² into I/T². एवढं काय? रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळते आपल्याला. रोटेशनल कायनेटिक एनर्जी पिरियडच्या फॉर्ममध्ये. आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये काय मिळालं? इट इज इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये 2π² I into f². मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय? इट इज प्रोपोर्शनल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झालं तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा इन्क्रीज होणार. and it is inversely proportional to square of period of revolution. याच्याशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इन्क्रीज झाला तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? डिक्रीज होईल. किंवा आणखी रोटेशनल कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीच आहे, इट इज प्रोपोर्शनल टू द काय? स्क्वेअर ऑफ हे फ्रिक्वेन्सी. असं आपल्याला कन्सिडर करता येईल. हे आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी पाहिलं. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू काय? 1/2 I ω². इट इज ऑल्सो इक्वल टू काय? 2π² into I/T². आणि इट इज ऑल्सो इक्वल टू 2π² I f². म्हणजे पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि हे अँग्युलर व्हेलॉसिटी. ह्या फॉर्ममध्ये आपण काय केलं? हे एक्सप्रेशन कन्सिडर केलं. हे एक्सप्रेशन तुम्हाला काय प्रॉब्लेम सॉल्व करताना काय होईल? त्याचा यूज होईल. मग आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन पाहिलं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी ते पण पॉईंट पाहिला. SI युनिट, डायमेन्शन ते पॉईंट पाहिला. आणि आपण नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.